हॅलो नाशिककर, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पूनम. म्हटलं जरा ग्रामपंचायत समोर जावं, पण कसलं काय, नुसते सरकारी कामं चालू आहे. हा फोटो काढ आणि तो फॉर्म भर, एवढंच चालू आहे. आणि इकडे आमच्या बाबांचं तर काहीतरी वेगळंच चालू आहे. बाबांचं नुसतं चाललंय मोदीचे पैसे आले का, मोदीचे पैसे आले का. इकडं आमचे काका निघून चालले बाबांपायी, पण ते काय ऐकायला झाले, त्यांच्यात मागच चालले. म्हटलं अहो बाबा येतील, थांबा. बाबा काय ऐकायलाच तयार नाही. बाबा चाललेच आहे, थांबा त्या कुठं. बाबा मलाच पाहून हसा त्या. म्हटलं हसा हसा, बाकी काय नाही. दिवसभर आज मी काहीच केलं नाही हो, फक्त सीताफळं खाल्ले. इतके खाल्ले की तुम्ही पण विचार नसेल केला, एवढे सीताफळं खाल्ले. नुसते सीताफळं खाऊन खाऊन आणि गल्लीत फिरू फिरू पागल झाले आज, बाकी काहीच नाही आहे. काय माहीत आता सीताफळांपासून मला काही त्रास होईल का नाही ते मला माहीतच नाही. पण घरी कोणी नव्हतं, मला एवढंच काम होतं, टोकरीतून सीताफळं घ्यायचे आणि पोटात घालायचे बस. इकडं मला 2 पावलं उठायचं कंटाळा आलाय म्हणून हातातूनच बॅग फेकायचं काम चालले. म्हटलं होईल ते होईल, आपण नुसते सीताफळं खाऊन घ्या. अजून एवढे खायचे बाकी आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही पण तुमच्याकडे असतील तर घ्या खाऊन. आमच्याकडे तर भरपूर आहे, गोणभर पण निघतील, पण एवढे काढले नाही आहे. त्याच्यानंतर म्हटलं आता आज चौथी माळ आहे, माळी घालून टाकावा. दररोजच्या तर घातल्या, पण आजच्या म्हटलं घालून टाकावा. इकडं माळी करायला घेतल्या, पण फुलंच आणायची विसरले. मग जेवढे भेटले तेवढ्यात मी झेंड्यावर पंढरपूर केलं आणि माळी घातल्या. आता तुम्ही म्हणत असाल ही तुळस अशी काय, याच्यात आपली चूक नाही. आपली स्वराज चटणी आपली तुळस अख्खीच कापून टाकली. तुम्ही पण बघू शकता की आपल्या तुळशीला फक्त 2च फांद्या राहिल्या. मग सगळं पण झालं. इकडं कॅमेरा सेटअप चालू केला आपला, पण भलतीकच ते कॅमेरा चालू आहे, माझं काम इकडे वेगळीकच चालू आहे. पण जे झालंय ते झालंय. इकडं बघा आपला गट कसा दिसतोय, एकदम टवटवीत असा मस्त चालाय. तुमच्याकडे आले का नाही अजून, उगवलंय का नाही काय? आमच्याकडे तर मस्त उगवलंय. तुमच्याकडे उगवलं असेल तर सांगा मग मला कमेंट करून. मस्तपैकी सगळं झालं आपलं रेडी. आपलं सगळं काम एकदम ओके झालंय. दिवा पण मस्त चालू आहे, कुठला काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळी पूजा वगैरे व्यवस्थित झाली आणि म्हटलं आता जरा वेळेस फिरून यावं हो, कारण नुसतं घरात राहून आणि सीताफळं खाऊन येडी व्हायची मी. आजच्यासाठी एवढंच.